नमस्कार मंडळी. खरं तर मी काही ज्योतिषी नाही, पण मी एवढं मात्र नक्कीच सांगू शकते की इथून पुढचा 1 तास तुमच्या घरात हशा, टाळ्या आणि भरपूर आनंद येणार आहे. कारण आता सुरू होत आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, इथे बसलेल्या सगळ्यांची बोटं बक्षिसाचं कार्ड स्क्रॅच करण्यासाठी शिवशिवतात. बघूया या भागाच्या शेवटी स्क्रॅच अँड विनचा मान कोणाला मिळतोय ते. ह्या ऑफर मधून ह्या सगळ्यांना मिळू शकतात ही बक्षिसं. चला तर मंडळी, अजिबात वेळ न दवडता लागलीच सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, मगाशी मला गौरव मोरे म्हणाला की आजपासून माझ्याशी बोलताना सगळ्यांनी औकातीत राहायचं. आता तो असं का म्हणाला हे कदाचित आपल्याला हा परफॉर्मन्स बघून कळेल. तुमच्या समोर येतात फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि कुठल्याही रेसिपीत सहज खपणारा हास्य जत्रेतला बटाटा अर्थात निखिल बने. आज आपण प्रचंड खुश आहे कारण आपल्याला आज इंटरनॅशनल फिल्मची ऑफर आली. आता आपण बनणार आहे इंटरनॅशनल सुपरस्टार. अरे किती जळताय रे माझ्यावर, किती जळताय तुम्ही यार. स्पेशली यू सोफा कम बेड. व्हॉट इज युअर नेम? यार आय फॉरगेट दिस नेम यार. खांड्या स्पेशली यू. अरे तुला माहितीये का, मला फिल्म मध्ये डायलॉग असतात, डायलॉग. तुझ्यासारख्या वेब सिरीज मध्ये येस सर फक्त एवढं वाक्य बोलायला दिवसभर मेकअप नाही करत मी. आता माझ्याशी कॉम्पिटिशन नाहीच आहे तुझं, कारण मी सिरीज सोडतोय. येस, मी चाललोय हॉलिवूडला. इंटरनॅशनल फिल्मचं प्रोजेक्ट आलंय, मी तिकडे चाललो. कारण मला सिरियल मध्ये काही इंटरेस्ट नाहीये, मला फक्त फिल्म करायचं. फिल्म हेच अंतिम सत्य. काय यार, हॉलिवूडला चालू लगेच फोन आले. येस दशरथ बोल. येस येस सॉरी व्हॉट यू वॉन्ट पार्डन. येस कम अगेन. हास्य जत्रेसाठी तारखा पाहिजे तुला. फोन ठेव, फोन ठेव. मी सिरियल सोडतोय. तुला मराठी कळते का? हे बीडचा कुलदीप पवार. फोन ठेव. येस सई मॅम, ऍक्च्युली आय एम गोइंग टू हॉलिवूड बिकॉज. आणि प्रसाद सर जेव्हा येतील ना त्यांना प्लीज माझा निरोप द्या. ते येतील तेव्हा मी इथे नसेल. सोनीवाल्यांनी जर खूप मला फोर्स केला तर ॲज अ जज म्हणून मी बसेन तिथे. मी काय म्हणतो, इंटरनॅशनल फिल्म आहे. आता मी फिल्म करणार, ते इथे येऊन स्किट वगैरे इट्स नो यू नो ते मी कसं करणार ना. सो त्यांनी माझं ऑडिशन घ्यायचं ठरवलेलं आहे. टायटॅनिकचे डिरेक्टर आहेत ना, त्यांचा मावस भावाचा मुलगा तोही फिल्म डिरेक्ट करतोय मला घेऊन. आणि एकदम रिअलिस्टिक फिल्म आहे म्हणून तर त्यांनी मला रस्त्यावरती आणलाय ऑडिशन घ्यायला. तशी फिल्मची गरज आहे. सो नाही रे, गरज नाहीये. असं बोललो काय? एकदा ऑडिशन घेऊन नाही रे, गरज नाही म्हटलं ना बने. अरे मला चेहरा आहे सर तुमचा. सर एक्झॅक्टली असाच चेहरा हवा होता सर आम्हाला. क्या बात आहे. म्हणजे तुमच्याकडे पाहता क्षणी वाव सर, कमाल सर. तुम्ही लीड आहात सर, आमच्या सिनेमाचं लीड आहात सर. एक मिनिट, मी लीड आहे सर. तुमच्या हॉलिवूडच्या पिक्चरचा मी येस सर. सर आमच्या डिरेक्टरला ना मी इतके घाण फोटो दाखवले, एवढे घाण फोटो दाखवले, पण प्रत्येक फोटोकडे बघून म्हणायचे ते यार नहीं यार इसमें कुछ तो है. मेरे को कुछ नहीं ऐसा चाहिए, कुछ नहीं चाहिए. सर मी पटकन असा तुमचा फोटो. ये कौन है यार? यही चाहिए यार, यही चाहिए. इसमें कुछ नहीं है यार, यही चाहिए सर. सर मुळात चेहरा नसलेला चेहरा हवा होता सर.
बने यार, आज तो दिन बने. मला पण काय झालं? नाही सर, ते पटकन आलं. सॉरी सर, तुम्ही ना असं युनिक आहात सर. ए पटकन फोटो काढ आणि करणला पाठवून दे. एक मिनिट. करण म्हणजे ते करण? Yes, sir. अरे बाप रे बाप. Yes, sir. ते पण आपल्या पिक्चर मध्ये इन्व्हॉल्व आहेत. हा सर, ऍक्च्युली इंडियातले सगळे टार्गेट्स त्यांच्याकडेच आहेत, सगळे प्रोजेक्ट अरे यार, मी काय करू यार? आणि करणला सांग आपल्या सिनेमासाठी नवा चेहरा सापडलाय. ओह यार. सर पटकन पटकन फोटो. युनिक आहे सर. अरे युनिक आहे म्हणून जरा. बरं हा काय पोच द्या, पोच Pose द्या. द्या, pose. चांगली पोच द्या ना सर, चांगली पोच ए, द्या. ए, ते छानच पोच देतात. तू काढ Thank you, सर madam. प्लीज थोडा. हा. सर एक मिनिट हा. द्या पोच. सर थोडं रिस्पेक्ट. ते Sir. हवेतला वा सर. Yes. सर मला ना असं वाटतं हे जवळ जवळ कन्फर्म होईलच. होय काय? सर आपण पेमेंटचं बोलूया का? हे बघा, आता तुम्ही मला एवढ्या मोठ्या फिल्म मध्ये घेता, इंटरनॅशनल फिल्म मध्ये, Yes. तर माझा पर डे किमान सर हा. तुम्ही अजून पर डेच घेता? म्हणजे सर आम्ही पर मिनिट पे करणार आहोत तुम्हाला. पर मिनिट? हा सर, इंटरनॅशनल फिल्म आहे तर आम्ही तुम्हाला पर मिनिट 100 रुपये देऊ सर. किती? 100 रुपये सर. पर मिनिट 100 रुपये म्हणजे तासाला झाले 6000. 12 तासांची शिफ्ट. Yes, sir. 72. अरे बाप रे बाप, मरतो काय मी. हो. 12,000 पर डे. अयो Sir. आय नो बजेट थोडस. नाही मी ऍडजस्ट करेन ना. येस सर. तुमच्यासाठी. Oh, thank मला you. फक्त सांगा, टायटॅनिक बनायला किती दिवस लागले? जवळ जवळ 10 महिने. 10 महिने सर, 10 महिने. 10 महिने. Yes. 10 महिने म्हणजे 300 दिवस. 300 गुणिले 72,000. अरे बापरे, एवढा आला असतं तर. हे ऐक ना, कॅन्सल काढ ना. किती होतात बघ ना. हा. 2,16,00,000. अरे बाप रे बाप. अरे 2,16,00,000 रुपये. Yes, sir, yes. माझ्या फिल्मचे पैसे. सर तुम्ही सायनिंग अमाऊंट कधी घ्याल सर? सायनिंग अमाऊंट सोडा हो. सायनिंग अमाऊंट सोडा. तसे आम्हाला 3-3 महिन्याची सवय आहे. माझी सही घ्या ना. Yeah. आर्टिस्ट फॉर्मवर सही घ्या आणि मला कन्फर्म करा प्लीज. ओके लगेच घे. कन्फर्म सर. काय? What? करणनं कन्फर्म केलं तुम्हाला. मला कन्फर्म करा. Yes, sir, तुम्ही confirm. मी कन्फर्म. यस. ओ सर या ना, अजून व्हायचंय पूर्ण. बाकी सॉरी, मी आताच चाललो होतो हॉलिवूडला. Sir, तुम्ही confirm. एक लास्ट Please, please. 2,16,00,000 रुपये. हॅलो, महागडे फ्लॅट विकणारे बिल्डर. ऐका ना, मला एक ना मोठं घर पाहिजे. हा एक मिनिट. खांडेकर, तुझं घर किती आहे रे? 1 रूम किचन. मला एक 1 रूम 2 किचन पाहिजे. काय असे फ्लॅट तुम्ही बनवत नाहीत? मग स्पेशल डिमांड म्हणून बनवायला घ्या. लोकांना असं वाटलं पाहिजे, लोक खांडेकर पेक्षा भारी घर बांधते रे गौऱ्या. आणि टोकन अमाऊंट माझ्या घरी जाऊन घ्या. ऍड्रेस लिहून घ्या. मग गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. टाना ना आणि तिकडे गेलं तर कोणालाही विचारा, पोरं मान हलवत हलवत तुम्हाला घरी सोडतील. ठेवतो. अशपथ फ्लॅट झाला. येस. सर तुम्ही कन्फर्म आहात. आता कपडे काढा. एक मिनिट आहे. हा, मला मेसेज आलाय कपडे काढून ऑडिशन पाठवायचंय. असं कसं यार कपडे काढणार मी? ओ सॉरी सर, ऍक्च्युली हे जॅकेट सूट होत नाहीये कॅरेक्टरला, फक्त तेवढंच कॉपरेट करा प्लीज सर. बरं मी कन्फर्म आहे ना? येस सर, तुम्ही कन्फर्म मला सर jacket प्लीज. काढायला लावताय? येस सर, मी घेते सर प्लीज. Yes, yes. सर पॅन्ट पण काढा. मेसेज आला मॅडम, हे बघा. ओ सॉरी सर, करणचा मेसेज आलाय सर, थोडंसं. अरे मग चालेल ना यार, घराचा मेसेज झाला म्हटल्यावरती. प्लीज सर, रिमूव्ह सर. येस ओ माय गॉड. सर सर तुम्ही एकदम करेक्ट चेहरा काय सर, चेहरा आहे? करेक्ट चेहरा. बरं मी काय म्हणतो, हा. डायलॉग काय? डायलॉग स्क्रिप्ट सांगा. मी सांगते सर. Yes, yes. मैं गंदी नाली का कीड़ा हूँ, मैं घटिया इंसान हूँ, मैं कीचड़ हूँ. सर हे तुमचं डायलॉग हे ठरवून लिहिलंय की तुम्ही लिहिलंय? नाही सर, हे तसंच आहे. मैं कीचड़ हूँ, मैं गोबर हूँ. सर हे तुम्ही मनाला लावू नका घेऊ, कॅरेक्टरची वाक्य सर प्लीज. माझी कॅरेक्टरची वाक्य हा, please, एकदा. मी बोलतो. हा. है मैं गंदी नाली का कीड़ा हूँ, मैं कीचड़ हूँ, मैं गोबर हूँ, मैं सोबर हूँ. Yes, sir. वा सर कमाल. काय कमाल, किती घाणेरडं वाटतं यार हे. काय कॅरेक्टर काय माझं? सर यू वॉन्ट बिलीव्ह, येस येस. फालतू नावाचं कॅरेक्टर आहे सर तुमचं. प्लीज सर. व्हॉट सर? फालतू नावाचं कॅरेक्टर आहे सर. हा त्यांना आवडलं सर. पटकन अयो आपल्या ओळखीचे बसवले. सर प्लीज. सर तुम्ही तयार व्हाल प्लीज. ऐका ना, हा. मला असं काय वाटतंय, तुम्ही लोक माझा खूप अपमान करताय असं नाही वाटतंय. सर, आम्ही अपमान खरंच मनापासून सांगतोय. म्हणजे तुमचा चेहरा इतका फालतू आहे ना सर.
एकदम एकदम तुकरट मॅडम एकदम होपलेस चेहरा आहे यांचा. येस युनिक युनिक युनिक. सर बरं फिल्मचं नाव काय? मैं हूँ खरकट. हॉलिवूडची फिल्म आहे ना. हा मी इंग्लिश नाव पाहिजे. मैं खरकट म्हणजे बदलू का सर? हा, बदला ना काहीतरी वेगळं ठेवा. सर मला ना तुमच्याकडे बघून ना नाव सुचतंय. काय? ओ मैं हूँ तुकरट. म्हणजे कसं खरकट पासून ते तुकरट पर्यंतचा प्रवास. क्या बात है. मला असं का वाटतंय राहून राहून तुम्ही माझा अपमान करताय म्हणून? नो सर नो नाही. वे, आम्ही खरंच खूप मनापासून बोलतोय सर. अरे पण तू तुकरट बिकरट. नो नो सर. हा. सर तुम्ही तयार असाल तर आपण एक पटकन स्टंट करूया का सर? माझा स्टंट सीन आहे येस सर. हॉलिवूडच्या फिल्म मध्ये. सर तुम्ही लीड आहात सर, सगळं तुमच्या भोवतीच फिरतंय Yes, सर. एक मिनिट पण सीन मीच करणार. Yes, sir. मला डूब नाही पाहिजे. Okay, ओके बात मी आहे. मी हॉलिवूड. सॉरी मला वाटलं जॅकी चॅन आला. No, sir. सॉरी सर यू आर सच काइंड आणि यू आर फनी सर. Yeah, yeah. पटकन ज्युनियर्स ना बोला पटकन. ओके ये रे. ओके ज्युनियर कम ऑन. सर होल्ड पटकन ज्युनियर्स. सर सर हे तुमचे को आर्टिस्ट. हा इथे काय करतोय? स्ट्रगलर आहे तो. येस ए स्ट्रगलर या बजा. ओके सीन काय? सर तुम्ही चोरी करून पळता हा? आणि पळताना हे तुम्हाला पकडतात आणि खूप मारतात सर. हा मला मारणार. हे तुम्हाला मार. सर सर प्लीज प्लीज. पहिला पट्टाला पोला. हा पट्टाला पोला पहिला. व्हॉट सर? सर तसंच कॅरेक्टर आहे सर प्लीज. ओ व्हॉट ॲडिशन मॅन. सर सर तुम्ही तयार आहात सर? हॅलो सर. ओके सर टेक युअर पोझिशन. ऍक्शन. सोफा कम. वाह जमतंय सर जमतंय सर. और थोड़ा मजा चाहिए सर. मजा नहीं आ रहा है सर. सर मजा नहीं आ रहा है. मला मजा नाही येत. चपल्याने मारू. प्लीज 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 सर. सर सर कहाँ पे जा रहे हो सर? इकडे येऊ नका. इकडे येऊ नको. ही माझी बॉर्डर आहे. सर प्लीज प्लीज सर थोड़ा सा कोऑपरेट कीजिए प्लीज सर. हा मी करतो ना. Yes, आपण sir. दोघांनी एकांकिका केलं नाही एकत्र. कशाला एवढं मारतो मला? सर तू प्लीज. शिकवलं ना मला. सोफा कम बेड. अरे आम्ही परवा नवीन घेतला ना त्यासाठी मला डोक्यात आले ते. आई नवीन घेतलं परवा. ऐका ना सॉरी. कट 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 एक मिनिट. बुट्टा मारतोय गोळ्यांचा आवाज का देतोय तू? सेंस ऑफ ह्युमर सर प्लीज. सर प्लीज टेक युअर सीट. ऐका ना मला मजा नाही आली. वन मोर करूया ना. मी तुला पाय पडतो. तू जा ना यार. जा ना. तुम्हाला पाय पडतो. जा ना तू. जा ना यार. थँक्यू सर प्लीज टेक युअर सीट. मस्त बुट्टा रे. Okay, फक्त okay. सॉक्स धुवून घे. ते कट करा ना यार. हा? कट करा ना. ओके ओके सर. तुम्ही हा व्हिडिओ का शूट केला? सर ते ऑडिशन. अरे नको ना. आमच्या हास्य जत्रेच्या ग्रुपवर गेला ना माझी रिक्षा फिरेल रे. नाही सर तुम्ही काही- सगळं मुश्किल करतील माझं. नाही सर टेन्शन घेऊ नका सर. हा. आम्ही हा आता फक्त ना पुष्कर सरांना पाठवलंय. बाप रे बाप. अरे काय माणसं आहे यार तुम्ही. व्हॉट सर? आणि प्रसाद वक आणि पुष्कर श्रोत्री यांना जर कळलं तर अख्ख्या जगाला आपोआप कळतं. तुम्ही माणसं आहे यार. Sorry, sir. तुम्ही मला विचारायचं होतं ना यार. Sorry. तुम्ही त्यांना कशाला सांगितलं सर यार? मी पटकन एक मेसेज टाकू का सरांना? कोणाला? पुष्कर सरांना. अरे नको टाकू रे बाबा. स्किट संपेपर्यंत अख्ख्या जगाला कळेल. नो ते डिलीट कर पहिलं. सॉरी सर. सर ओके आता सगळं कन्फर्म झालंय सर. पुढच्या मंगळवारी 9चा आपला कॉल टाइम आहे सर. 9:15 पॅकअप होईल सर. अच्छा म्हणजे सकाळी 9चा कॉल टाइम. हा. रात्री 9:15 पॅकअप. नो सर मग सकाळीच 9:15 पॅकअप होईल सर. 15 मिनिटात आपण शूट उरकून घेऊ सर. 15 मिनिटात. येस सर. फिल्म किती मिनिटाची आहे? 1.5 मिनिटाची सर. हा म्हणजे तसंच ठरलं. सर म्हणजे ऍक्च्युली कसं आहे ना सर 10 मिनिटं तुमचं मेकअप होईल. 1.5 मिनिटात आपण शूट करू फिल्म आणि 3.5 मिनिटात तुम्ही पेमेंट वगैरे घेऊन निघून जाल सर. आम्ही पटकन फ्री करून टाकू सर. वेळ नाही घेणार तुमचा. One take आहे, one take. वन टेक होईल सर. 1.5 मिनिटाची फिल्म म्हणजे एका मिनिटाला 100 रुपये. Yes, sir. अर्ध्या मिनिटाला 50 रुपये. 150 रुपये. 150 रुपये सर फिक्स. TDS कापून 135 मिळतील. सॉरी सर 135 रुपये आम्ही तिथल्या तिथे देऊ सर. आम्ही काहीच प्रॉब्लेम नाही आणणार तुम्हाला. कुठल्या फेस्टिवलला दाखवणार आहे पिक्चर? मारणे फिल्म फेस्टिवल सर.
ठरवून का नाही म्हणजे नाही सर नाही ना? आम्ही तेच हो ना अरे काय माणसं आहे तुम्ही यार तुमच्यासाठी मी हास्य जत्रा सोडली त्या दसऱ्यातला ऍटिट्यूड दाखवला यार मी तुम्ही दोघांनी एक निघ स्वयंपाक तर स्वयंपाक टोपवागला स्वयंपाक थँक्यू सर थँक्यू सर थँक्यू सर हॅलो हॅलो कोण बोलते म्हणजे दशरथ अरे मी गौरव मोरे गरीब गौरव मोरे बोलतो हॅलो दशरथ नको नको ना खिजू यार ऐक ना दशरथ मी येतो ना स्टुडिओ पर्यंत घसरत घसरत वने बने तुम्ही कमालच आहात पण गौरव आज तू तोडलास मित्रा क्या बात है खूप भारी अप्रतिम वी लव्ह यू यार वी लव्ह यू गौरवसाठी जोरदार टाळ्या वा हा सर रसिकांना कसा वाटला परफॉर्मन्स पुष्करदा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आणि गौरव तू तर कॅरेक्टर पकडून आणि बाकी ॲटिट्यूडमधनं तू तर धमाल मजा आणत होतासच पण वनिता आणि बने तुम्ही दोघांनी कमाल केलीत बने किधर था तू इतने साल किधर ये टॅलेंट लेके किधर छुप के बैठा था यार हा आज तुझा लुक कोणी डिझाईन केलाय तूच मी केलंय ह्या मंचावरती आपल्याला आणखी नवनवीन चेहरे मिळतात ॲक्टर्स मिळतात परफॉर्मर्स मिळतात त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे बने क्या बात है आणि ये जोडी तुम दोनों की जोडी तो मतलब चुम्मा जोडी आहे तुम्ही दोघं एकमेकांना इतके पूरक आणि पोषक आहात ना म्हणजे आता विचारच करू शकत नाही म्हणजे तुम्ही दोघं आल्यानंतर धमाल होणार मजा मस्ती होणार हे ओघानं आलंच जोरदार टाळ्या क्या बात आहे कमाल सई मला असं वाटतं सुसाट परफॉर्मन्स होता आणि गौऱ्या म्हणजे आज आम्ही जजच्या चेअरवरती बसून भाग्यवान का फील करतो ते आज कळतंय कारण कुठल्या ॲडिशन्स आहेत आणि कुठलं काय हे ऑडियन्सना माहीत नाही आहे पण आम्हाला माहिती आहे आणि ते आम्ही विटनेस करतो इथे बसून आय थिंक वी आर व्हेरी लकी आणि तुझे पण म्हणजे तुला काय तुम्ही आता इतके एकमेकात म्हणजे काय म्हणूया आपण कधी दो जिसम एक जान असं परफॉर्मन्सच्या बाबतीत झालेलं आहे तुमचं एक्झॅक्टली परफॉर्मन्सच्या बाबतीत झालेलं आहे तुमचं आणि अशीच एकत्रितपणे केमिस्ट्री दिसत राहू दे बने आज भी दिन बने टेन्शन नाही आहे मस्त थँक्यू वा वा खरंच तुम्हाला हॉलिवूड मधून लवकरच एखादा फोन यावा ह्याच शुभेच्छा थँक्यू मंडळी आपल्या परफॉर्मन्सेसने सगळ्यांना संमोहित करणारा पॅडी कांबळे आज संमोहन तज्ज्ञ बनून प्रसादवर काही प्रयोग करणार आहे बघूया या दोघांचा हिप्नोटाईज करणारा हा परफॉर्मन्स तर मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या लाडक्या शो मध्ये ज्याचं नाव आहे जनता वेडी विथ पॅडी आणि मी तुमच्या सगळ्यांचा लाडका हिप्नॉटिस्ट हिरवा पॅडी कधी कधी लोक मला आवडीनं पॅडी हिरवा पॅडी बरवा तर मंडळी मी आता आपल्या ह्या हिप्नॉटिझमच्या शोला मी सुरुवात करतोय पण तत्पूर्वी या आपल्या शोचा मॅनेजर हडक्या बने यांना मी विनंती करतो कृपया त्यांनी विंगेत येऊन मला लगेच भेटायचं आहे हडक्या बने अरे यार काय करायचं या लोकांचं ह्यांना नेहमी माझी गरज लागते अरे माझ्याशिवाय स्किट करायचं डेअरिंग कधी करणार तुम्ही आलो सर एवढंच वाक्य आहे तुझं पदरची वाक्य टाकायची नाही डोकं एकदा फिरलं ना तर 10 वाक्यांची सोलो लोके दिन वाक्यांच्या सोलुकीची भीती नको दादा मी पदरची वाक्य नाही टाकत आलो सर बरं तो माणूस ऑडियन्स मध्ये बसवलाय झालंय. त्याला नीट सगळं समजावून सांगितलंय व्यवस्थित. की बाबा म्हणजे मी इकडे त्याला बोलवल्याच्या नंतर त्याने काय काय करायचं सगळं नीट सांगितलंय सगळं ना? सांगितलंय. बरं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे चेहरा सामान्य पाहिजे हो ठीक हो आहे? हो फक्त एक काम करा D9 नंबर काढा आपलाच माणूस बसवलाय गौरव मोरे गौरव हा.
नाव तसं सामान्य वाटतंय. सामान्य अति सामान्य एवढा? म्हणजे अगदी सामान्य शब्दाला लाजवेल ना एवढा सामान्य. अगदी सांगायचं झालं ना तर 3 जणांच्या गर्दीत पण हरवेल ना एवढा सामान्य चेहरा आहे. अय्यो. ओके सर, एवढंच वाक्य आहे तुझं. ठीक आहे. ओके सर. चल लिख. नॉनसेन्स. माझ्याशी स्किट होत नाही. तर मंडळी, आज इथे मी हा हिप्नॉटिझमचा शो सुरू करणार आहे. तत्पूर्वी मला तुम्हाला सांगायची इच्छा आहे की म्हणजे या शोमध्ये मी तुमच्यातला एक लकी विनर निवडणार आहे, ज्याला इथे येऊन माझ्यासोबत हिप्नॉटिझमच्या शोमध्ये भाग घेता येणार आहे. तर मी त्याला इथे बोलवणार आहे. मी त्याला म्हणजे माझ्या तालांवर नाचवणार आहे, म्हणजे अक्षरशः नाचवणार आहे. मी त्याला फिल्म ॲक्टर्स बनवणार आहे. मी त्याला हे तुम्हाला जे इथे दिसतंय ना, हे जळते निखारे आहेत, जळते निखारे. ह्या जळत्या निखाऱ्यांवरनं मी त्याला चालवणार आहे. सो मी आता तो लकी विनर निवडणार आहे. आणि तो लकी विनर आहे सीट नंबर D9. नाही आता डिनाय करायचं नाही कोणी. नाही D9 यायला लागेल. येस, कमॉन D9. येस, कमॉन. इथं जोरदार टाळीने स्वागत करूया D9चं. क्या बात आहे. तर आता कार्यक्रमाला सुरुवात होते. मन शांत करा. तुम्ही कुठेतरी खोल चाललाय. मन शांत करा. बघा होईल. असं नका करू. का काहीतरी वेगळंच होईल. आईने लहानपणापासून सवय लावली आहे. ठीक आहे. डोळ्यात डोळे घाला. असे डायरेक्ट घालचे डोळ्यात डोळे. डोळ्यात डोळे घाला म्हणजे माझ्याकडे बघ. आता मी ज्या इन्स्ट्रक्शन्स देणार आहे त्या तू फॉलो करणार आहेस. मी आता तुला मंत्रमुग्ध करणार आहे. कम ऑन बेबी. बेबीचं नंतर बघू आपण. हा, आता मी जे सांगतोय तसं बोल. मी एक नर्तक आहे. मी नर्तक आहे. मी तुमच्या समोर नृत्य सादर करणार आहे. पेश किया जाय. हे तू करणार आहेस. मी तू बोलायचं. करणार. हा, तू बोल. मी तुमच्या समोर एक नृत्य सादर करणार आहे. मी तुमच्या समोर एक नृत्य सादर करणार कम आहे. ऑन, गिव्ह अ बिग हँड. आता आपल्या समोर एक डान्स आयटम पेश होणार आहे. सो रेडी, 1 2 3 म्युझिक. नाच ना. ए काय फालतुगिरी लावली रे? काय लावलाय? नाही त्याला नाचायला सांग. नाही हो, करतो. हिप्नॉटिझम दाखव. हे काय कर. नाची, चाल. एवढे नका थांबा ना. पहिलाच आयटम. एवढे नका. अरे नाच नाही. अरे पैसे दिलेत नाही. माकडा आहे जाड्या. नाच नाही. काय बोलत तू? अरे जाड्या नाच ना. काही झालेलं नाहीये. 2 मिनिटात येतोय. परत. अरे यार, मी तुझ्या पाया पडतो यार. अरे यार, नाच ना यार. अरे बनेने तुला पैसे नाही का दिले? हो, बनेने पैसे नाही दिले. मला कसला दिला पैसे? तुला पैसे नाही दिले? नाही. तुझं नाव काय? प्रसाद खांडेकर. मग तो गौरव मोरे कुठे आहे? तो गेला. त्यानं तिकीट त्याचं मला अर्ध्या किमतीत विकलं. अरे देवा. म्हणजे तो माझ्याकडचे पैसे पण घेऊन गेला आणि ते फुकट मिळालेलं तिकीट पण विकून गेला. एक काम कर ना, तू माझ्यासाठी गौरव मोरे बन ना. पहिलं कळलं होतं. दुसरं कोणासाठी होतं? तुझ्यासाठी. वा. हा विचार कसा आला मनात तुझ्या? यस. आता हे कोणासाठी ते होते? काय ना दातात अडकलं. प्लीज ऐक नाही बाबा. म्हणजे आमच्याकडे माणूस नाही. तू प्रसाद खांडेकर म्हणून राहा. ठीक आहे. आणि म्हणजे काय झालं होतं की गौरव मोरेला आम्ही 500 रुपये देऊन ना सेट केलं होतं की आम्ही म्हणजे त्याला ज्या काही इन्स्ट्रक्शन देणार तो करणार होता. तर तू प्लीज जरा. मला पण पैसे लागतील. देतो ना तुला. भाई पैसे काय करतोस तू? बघ हे घे पैसे. हा, बोल ना. आता बोल ना, काय करायचं बोल. आता मी तुला सांगितलं ना की 1 2 3 म्हटल्याच्या नंतर तू डान्स करायला सुरू कर. हा, चालेल. नाच येतो ना? नाच येतो. रात्रभर मिरवणूक एकटाच गाजवत असतो. ओके एव्हरीथिंग इज डन. नो प्रॉब्लेम. आणि आता तुमच्या काय झालं?
गुंगीत आहे गुंगीत गुंगीत अरे मिस नाही का दिली गुंगी ओके ओके जरा होल्ड गुंगी होल्ड एका जागी होल्ड ओके ओके आणि आता तुमच्या समोर एक डान्स आयटम पेश होणार आहे सो रेडी 1 2 3 स्टार्ट म्युझिक चालेल तुझं काय काय चाललंय फालतू नाही पाहिजे मनोरंजन कर काहीतरी वाजवेन ना अशी मनोरंजन कर तुम्ही सारखे स्टेजवर ना काय हो भीती ऐका ना मी दमलो डान्स थांबवू का दमलं काय म्हणला दमलो डान्स थांबवू का दमलास लय दमलास बाबा थांबव डान्स अरे कळलं अरे बाबा अरे तुला नाच नाही करतायत कोण आहेस कोण तू मी पैलवान आहे पैलवान ओके ओके ऍक्च्युली याचं नाचाचं अंग नाहीये याचं बोचक्याचं अंग आहे काय लाफ्टर देऊ याच्यावर नाही सहज बघितलं अरे असाच लुक टाकला यार म्हणजे मी आता पुढे व्यवस्थित ओके ओके आता मी तुला पुन्हा एकदा मंत्रमुग्ध करतो कम ऑन बेबी बोल मी पैलवान आहे 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 अरे नुसतं मी पैलवान मी हारलो मी जिंकलो काय फालतुगिरी लावली नाही थांबा काय फालतुगिरी मगापासून टाइमपास लावलाय नाही. मला इथे हिप्नोटिझम पाहिजे नाही, करतो. इकडे तू इकडे मारणं खरं मला खूप लोक ओळखतात रे मला ना हिप्नोटिझम पाहिजे हा मी दाखवतो तेच दाखवतो. हिप्नोटिझम मला दाखव हा. मला काहीतरी मनोरंजन पाहिजे मी दाखवतो तुला वाजवेन हात बघितला काय तुला मी दाखवतो तुम्हाला हिप्पोपोटामस हा हिप्नोटिझम दाखव तुम्हाला हिप्नोटिझम दाखवतो लवकर दाखव प्लीज आता तर मंडळी आता मी तुम्हाला पुढचा ऍक्ट करणार आहे हे बाबा आता कर ना यार आता तरी कर ना यार एवढे पैसे घेतलेस ना मी तुला मंत्रमुग्ध केलंय कम ऑन बेबी बेबी मेली ठार बेबी ठार चल आता तू बोल मी अमिताभ बच्चन आहे मी अमिताभ बच्चन आहे हा बच्चन सारखा मिमिक्री कर बच्चन सारखा आवाज काढ ना काढणार तू काढणार जरा आणखी हिप्नोटाईज करायला लागेल बोल बच्चन सारखा आवाज काढ अरे बच्चन सारखा आवाज काढ ना ए भाई हाय साला खुश तो बहुत हो गए तुम आज हाय आज मेरे पास बंगला है गाड़ी है बैंक बैलेंस है क्या है तुम्हारे पास हाय क्या है क्या बात आहे टाळ्या आता बोल मी धर्मेंद्र आहे मी धर्मेंद्र है धर्मेंद्रचा आवाज काढ कुत्ता कमीना मैं तुम्हारा खून पी जाऊंगा वाह क्या बात आहे आता बोल मी रजनीकांत आहे ಎಲ್ಲಿ 4 ಗಂಟೆ ಬಿಚ್ಚಿಲ್ಲ ಇಂಥ ಬಕ್ಕಡಿ ಇಲ್ಲ ಫಕ್ಕರ ಬಡಿ मगापासून काय बघताय तिकडून मी मला वेगळा दाखव काहीतरी मला डेंजर काहीतरी हे आहेत ना निखारे चल निखारे दाखव ते दाखवतो इकडेच थांब ना, निखारे दाखव दाखवतो तुम्ही थांबा निखारे दाखव एका ठिकाणी थांबा एका ठिकाणी थांबा तुम्ही पुढचं बाबा अरे बाबा अरे पुढचा ऍक्ट कर ना काय? अरे मी सांगतो ते कर ना बाबा काय करू या निखाऱ्यांवरनच वेळ लागला का तुला मला नाही जमणार हे बाबा अरे असं काय करतो तू अरे नाही तर हे लोक काय नाही अरे कर ना यार बाबा मला नाही हे लोक जाम मारतील रे मला हे लोक जाम मारतील मला 5,000 रुपये होतील 5,000 अरे 1,000 तुझं मार्जिन आहे यार झालं सेटिंग करतोय त्याला हिप्नोटाईज करतो हा बघा झाला हिप्नोटाईज झाला ओके आता कर हा प्लीज मी तुझ्या पाया पडतो काय स्पीडने आला होता माहिती आहे तो ह्याच्या निखाऱ्यावरनं चालत ये चालत हा ये कमॉन निखाऱ्यावरनं चालत ये अरे असा नाही रे करतो करणार
हा का चालत नाहीये? नाही तू चालणार हा चालत का नाहीये? त्याला म्हणजे जरा कमी झालं चाल तो सोड, तू चाल. हा याला चालवा याला चालवा. नाही याला चालवा मग मी चालेल. मी इथनं- अरे मी काय, हा पण चालेल मग. नाही, नाही. मी कशाला चालू? मी नाही चालणार. मी कशाला चालू इकडे? हाय ना इकडे. नाही, नाही. ए, चाल चाल तो. नाही, हात चालणार. मगातपासून बघते तू. तू चाल. नाही, नाही, नाही. तू चाल. अरे, मला नाही. याला चाल. ए, नाही, नाही, मी नाही. तंदूर पाडी हरवाडा. अक्षरशः धुमाकूळ घातलात. मजा आली जोरदार टाळ्या. सुपर. हास्य रसिकांना हा परफॉर्मन्स कसा वाटला? सई? धमाल परफॉर्मन्स होता. पॅडी तू आज पीटर पॅन सारखा दिसतोयस आणि खूप गोड दिसतोयस. मस्त परफॉर्मन्स झाला, सुंदर. पुष्करदा? समीर आल्यामुळे तो आणखीन वर गेला परफॉर्मन्स आणि तोच अपेक्षित होता. पण ह्या दोघांनी कत्लेआम केला. तुम्ही दोघांनी धमाल उडवून दिलीत. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. पॅडी आणि प्रसाद, हॅट्स ऑफ टू यू. लव्ह यू. मला असं वाटतं चक्कीत जाळ परफॉर्मन्स होता, कारण पूर्ण वेळ इकडे धूर निघत होता. असेच धमाकेदार परफॉर्मन्सेस करत राहा. थँक्यू. मंडळी, बादशाह अकबराचा पुत्र शहजादा सलीम यांना आजचा राष्ट्रीय विज्ञान दिवस भलताच मनावर घेतलाय. बघूया प्रथमेश आणि श्रमेश यांची सायंटिफिक फालतुगिरी. जोरदार टाळ्या. हॅलो, नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे बीवी का अकबरा. दरबार हर बार की तरह भरलेला दिसतोय. नेहमीचा रावस माल बसलाय. बाजूला गोंडस पोरगा, या बाजूला थोडी काळ्या वाटण्याची उसळ दिसते. या बाजूला पांढरा छोला. आज छोला जबरदस्त मजा येणार आहे. तर अशा या घातक पंच नंतर आता आपण फालतूगिरीला सुरुवात करूया. महालातली स्मशान शांतता बघून माझ्या लक्षात येत आहे की हनीमूनच्या रात्री माझा पडलेला फंबल अजून उठलेला दिसत नाही. आला आला आला. झाली अख्ख्या दरबारातली लुगडी धुवून झाली. हो काय ते सली दादोस मी आयलो. कुछ इस तरह से देखते हैं लोग तुम्हें. अरे देवा. कुछ इस तरह से देखते हैं लोग तुम्हें जैसे उन्होंने पहली बार पूनम का चांद देखा हो. अरे अमावास्येच्या रात्री तुझा चेहरा लोकांना दिसावा म्हणून चुना लावून फिरणारा तू चांदच्या गोष्टी कसल्या करतोस. मुद्द्याचा बोल काय ते. दादोस माझी टौकाए हुस्न अनारकली दगडूमय कर. तिने मला शपथ घातली आहे आणि तिच्यासाठी म्हणून मी आज तुमच्या नावाची लॅब काढणार आहे. अच्छा, म्हणजे हल्ली इज्जतीला तू लॅब म्हणतोस तर. दादूस लॅब म्हणजे मी सायंटिस्ट होणार आहे. मला आता नवनवीन शोध लावायचे आहे. मग तुझा आदर्श कोण? आदर्श शिंदे आहे. तो गायक आहे. असा फाडींना तुला मधून. अरे तुझा विज्ञानातला आदर्श कोणते मी विचारतोय. शोध लावणार म्हणजे डोळ्यासमोर शास्त्रज्ञ येतात. आईन्स्टाईनने काय केलं माहितीये? काय केलं? E=mc² शोधलं. मग त्याने अख्खी ABCD का नाही शोधली?
अरे वाय झेड, ते इक्वेशन होतं कळलं का? तुला आईन्स्टाईन तरी कसा माहित असेल? लहानपणी आईने स्टाईलने मारलं असतं तर तुला आईन्स्टाईन कळला असता. एवढी स्मशान शांतता. आईन्स्टाईनचं जाऊ दे, निदान न्यूटन तरी. मला माहितीये न्यूटनने काय केलं तुला माहितीये? हो. काय? न्यूटन वर्ष अभिनंदन. ये तुझी गुढी उभारतो. ये न्यूटन वर्ष अभिनंदन. अरे एवढं मोठं लॅब उभारणार आहे न्यूटन, तुला माहित नाही सलीम? अरे सफरचंद डोक्यावर पडल्यावर तो जो काय धावला होता. दादूस, तुम्ही मला धावाधावीच्या गोष्टी सांगू नका. का? काल मी अख्खा अनारकलीवर कविता करत बसलो होतो. मग ठीक आहे. कविता करत बसलो होतो तेव्हा धाडकन पोलिसांची धाड पडली आणि मग अनारकलीला घेऊन मी जो काही पळालोय, धावलोय. अरे न्यूटन धावला कारण त्याला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला होता. तू धावलास कारण तुझे लागले होते. सलीम, हे बघा भिजले बदाम. अरे ते मुगले आजम असतं सलीम, भिजले बदाम नसतं. पण मी काय म्हणतो, जिल्हे मिठाई. मिठाई ठाई तुला सांगितलंय. तुला बोलता येत नसेल तर तू बोलू नको सलीम. पण ऐका ना वाशिंद. वाशिंद, तुला वाशीला जाऊन मर्डर करीन तुझा मी. कळलं? ते खाविंद असतं, खाविंद. ठीक आहे, तुमचं नाही माझं नाही, जिल्हे तलाठी. तलाठीचा फॉर्म भर आता माझा आणि मला भरती कर तिकडे. सलीम मी राजा आहे. अरे कसलं बडबडतोय तू? भविष्याचा विचार कर जरा तुझ्या. बरोबर, मी माझ्या भविष्याचा विचार केला आहे आणि म्हणून माझा सर्वात महत्वाचा शोध मी तुमच्या समोर आणत आहे. थोडी जागा द्या. भविष्य दाखवणार मशीन ए टाई. ह्यात तुम्ही आज जायचं आणि इज्जत काढून घ्यायची. स्वतःचं भविष्य बघायचं. तुला माहिती आहे ना? मला माहिती आहे. आता तुम्ही आज जा आणि स्वतःचं भविष्य बघा. तुमचे पैर माझ्या टाईम मशीन मध्ये पधारिये. अरे देवा, काहीतरी वेगळं आहे. सलीम, मला आवडलंय हे, आवडलंय. अरे चा वायर जोडायच्याच राहिल्या. तुम्हाला कुठला कलर आवडतो? पण त्यातला पिवळा, काळा आणि लाल एवढेच ऑप्शन आहे. तुम्ही एक सांगा. लाल. आणि तुम्ही? पिवळा. लाल आणि पिवळा एकमेकांना जोडतो. जसं स्कीट फुटलंय तसा टाइम मशीनचा आयटम पण फुटलाय. एक काम करा, आतून अकबराला बाहेर पाठवा. अरे मीच अकबर आहे सलीम. म्हणजे वायरी चुकल्या. दादूस, मी चुकीने चुकीच्या वायर जोडल्या. माझं पण हनीमूनला तेच झालं. ते आता कळलं. सलीम, अरे काय केलेस तू हे? भविष्य दाखवतो बोललास ना? हो, ते मी बघितलंच इथे. तू माझं भविष्य दाखवलंयस तोंड काळ करून. आता मी पण एक शोध लावणार आहे. बरं झालं, माझ्या शोध लावण्याच्या प्रवृत्तीने कोणतरी एक्सपायर झाला. एक्सपायरच होऊ शकतो. इन्स्पायर व्हायला त्याने मेंदू गहाण नाही ठेवलाय. ओके, आता मी सुरुवात करतो, कृती करतो. म्हणजे? साहित्य थोडसच आहे. काय काय? तुझा गाल आणि माझा हात. त्याच्या आधी मी तुम्हाला विश करतो. का? हॅपी विज्ञान दिवस. अनारकली. सलीम, सलीम. फार मजा आली, मस्त. जाणून घेऊया हास्य रसिकांना परफॉर्मन्स कसा वाटला. पुष्करदा. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. जिल्हे हिलाही तुझे सगळे विनोद कळत होते. हे तुम्ही जे रल टल ट करून जे विनोद करताना तेही आम्हाला खूप आवडतात. आणि खरं तर ते विनोद ह्या तुमच्या
प्रहसनाची गरज, स्किटची गरज होती आणि आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलात. आउटस्टँडिंग. तुमचं टायमिंग पण बहारदार होतं. म्हणजे बोट इथून तिकडे दाखवण्यापासून तुला तरी माहिती आहे हां, ते सगळं इतकं अप्रतिम केलं ना. हॅट्स ऑफ टू यू. क्या बात आहे. अशीच दर्जेदार फालतुगिरी करत राहा. थँक्यू. आणि मंडळी, आता कार्यक्रमात वेळ झाली आहे स्क्रॅच अँड विनची. पण त्याआधी मी हास्य रसिकांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि ह्या आठवड्याचे हास्य महारथी कोण आहेत हे जाहीर करावं. तर कोण आहेत ह्या आठवड्याचे हास्य महारथी? तिघांचे परफॉर्मन्स तर अगदी दणदणीत झाले होते. तिघं ॲट पार होते. चौथा एक होता जो हलका वरती गेला. हा, गौरव मोरे आणि वनिता खरात. तुम्हाला माहितीच आहे, पण पुन्हा एकदा मी उजळणी करून देते की हे जे 3 ट्रेज आहेत त्यापैकी एका ट्रेमध्ये आहे एक मौल्यवान भेट, दुसऱ्या ट्रेमध्ये आहे कमी मौल्यवान पण स्पेशल भेट आणि तिसऱ्या ट्रेमध्ये आहे जुजबी भेट. म्हणजे या मंचावरची तुमची अपेक्षा आणि प्रत्यक्षातली जुजबी यामध्ये जो फरक आहे तोच फरक या भेटवस्तूत सुद्धा तुम्हाला जाणवेल. तुम्हा दोघांनाही विनंती की या 3ही ट्रेमधून तुम्ही एक एक कार्ड उचलायचंय. सगळ्यात आधी आपण वनिताला ती संधी देऊया. येस वनिता, कम ऑन. Honey, all the best. आता गौरव. Come on, गौरव. आता तुम्ही दोघांनीही या 3 कार्ड्स मधून एक कार्ड सिलेक्ट करायचंय आणि बाकीचे 2 कार्ड्स खाली ठेवायचे. नक्की. बघ थांब अजून विचार कर. असं काय नाही, अजून विचार कर. 10, 30, 40. नक्की कार्ड तुम्हाला बघायचं. हा, हे कार्ड बघायचं आहे नक्की वनिता. ओके, थांब. रीमा. आणि आता वनिताची बारी. आपल्या वनीला की नाही खेळण्यातला कुत्रा मिळाला. सगळ्यात आधी मला जाणून घ्यायचंय की गौरवने जे डिस्कार्ड केलं होतं ते हे कार्ड होतं. करेक्ट. ह्याच्यात आणि त्याच्यात द्विधा मनस्थिती होती, तर ह्याच्यात काय आहे? काय? मायक्रोवेव्ह ओव्हन. ऑलमोस्ट त्यांनी ते कार्ड सिलेक्ट केलं होतं पण आयत्या वेळेस त्यांनी ते खाली ठेवलं. आणि आणखी एक गोष्ट जी त्यांनी मिस केली ती आहे, बघूया ना, घंटा. आणि बघूया आता वनीनं काय मिस केलंय. वनिता. वनीनी LED TV मिस केला. आणि दुसरं कार्ड कॉफी मेकर पण मिस केला. काय हरकत नाही. वनिता. वनिताला मिळतोय खेळण्यातला कुत्रा.
आणि गौरवला मिळतोय ट्रिमर. खरं तर तुम्ही विजेते झालात त्याबद्दल खूप अभिनंदन, पण जुजबी मिळालाय त्यामुळे सांत्वन देखील. बेटर लक नेक्स्ट टाइम.